भरपूर प्रमाणात कॅल्शियम असलेली झटपट होणारी रेसिपी करणार आहोत। आता बऱ्याचदा आपण मुलांनासुद्धा बाहेरचे बिस्किट, चिप्स, चॉकलेट्स खाऊ घालतो, त्याच्यापेक्षा हे दिलेलं कधीही चांगलं आणि हेल्दी आहे आणि भरपूर प्रमाणात त्याच्यात कॅल्शियम आहे आणि करायलासुद्धा खूप सोपी रेसिपी आहे। 5 ते 7 मिनिटात बनून तयार होते, नक्की ट्राय करा। आणि हे उपवासाला सुद्धा तुम्ही खाऊ शकता, उपवासाला सुद्धा ही रेसिपी चालते। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथं मी गूळ घेतला आहे, तर आता हे मेजरमेंट मी नंतर सांगते। तर गूळ आपल्याला पहिल्यांदा खिसून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडं गुळाची पावडर असेल तर ते वापरले तरीही चालेल। तर माझ्याकडे असाच गूळ होता म्हणून मी इथं खिसून घेत आहे, पण खिसणीने खिसल्या जात नव्हता, तर मी इथं गूळ वाटून घेतला आहे। तर आपल्याला हे गूळ अद्रक कच्चाच वाटून घ्यायचा आहे आणि एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। याच परफेक्ट मेजरमेंटनुसार करा, म्हणजे तुमची ही रेसिपी एकदम परफेक्ट होईल। जर तुम्हाला काही कळालं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता। तर इथं मी 125 ग्रॅम गूळ घेतला आहे। तर बघू शकता ही अर्धा कपाचं मेजरमेंट आहे, ते 125 ग्रॅम गूळ आहे। तर जर तुमच्याकडे गूळ ते काळा असतो ना, थोडंसं डार्कवाला, ते वापरला तरीही चालेल। तर माझ्याकडे असं थोडंसं फेंटवालाच गूळ होता म्हणून मी इथं हे वापरत आहे। गूळ आपण साईडला ठेवून देऊयात। पहिल्यांदा इथं मी मखाने घेतले आहेत, मखाने आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत। तर मखाने 125 ग्रॅम घेतले आहेत आणि कपाचं मेजरमेंट अर्धा कप आहे हे मखाने। तर मखाने छान आपल्याला तूप किंवा तेलाचा वापर न करता असेच आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। तुमचं शरीरातील कॅल्शियम कमी झालं असेल ना, तर हे मखाने रोज मूठभर मखाने खायचे। जर वर्किंग वुमन असाल किंवा हाऊसवाईफ जरी असाल तर रोज असे मूठभर मखाने खायचे, किंवा तुमच्या मुलांनासुद्धा चॉकलेट बिस्किट देण्यापेक्षा हे तुम्ही देऊ शकता। आणि जर तुम्हाला थकवा किंवा विकनेसपणा जाणवत असेल ना, तर हे रोज मखाने खायचे। खरंच याने भरपूर फायदा होतो, एकदा नक्की ट्राय करा। आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत कुणीही पदार्थ खाऊ शकते आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा वाढते। तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि उपवासालासुद्धा ही रेसिपी चालते। तर आता मखाना छान आपण खमंग असा भाजून घेतला आहे, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथं मला 3 ते 4 मिनटं बारीक गॅसवर आपण भाजून घेतले आहेत। तर एका प्लेटमध्ये आपण मखाना काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात। तर इथं मी अर्धा कप गूळ घेतला आहे, तर 125 ग्रॅम गूळ आहे। तर गूळ आपल्याला छान असा विरघळून घ्यायचा आहे, याच्यामध्ये पाणी किंवा तुपाचा वापर न करता असंच आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे। तर मला थोडीशी सर्दी झाली आहे, जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता। तर ही प्रोसेस आपल्याला एकदम बारीक गॅसवरच गूळ छान वितळून घ्यायचा आहे आणि कढई जाड बुड असलेलीच घ्यायची, पातळ बुड असलेले घ्यायची नाही, नाहीतर गूळ खूप लवकर असं मेल्ट होतो आणि खूप लवकर करपून जातो। आता गूळ छान वितळून घेतलेला आहे। तर आता चेक कसा करायचा, तर पाणी घ्यायचं, थोडंसं पाण्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचा जे वितळलेला, ते छान असं घट्टसर गोळा झाला आणि त्याचा आवाज आला ना, असं जर आपण प्लेटमध्ये थोडंसं असं वरून जर टाकला आणि त्याचा असं छुनकून आवाज आला ना, तर समजायचं की आपल्या गुळाचा पाक आपला तयार आहे। ही प्रोसेस सगळी करताच गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये आपण जे मखाने भाजून घेतले होते ना, ते मखाने टाकायचे आहेत आणि 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि व्यवस्थित पटकन मिक्स करून घ्यायचं। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर गॅस बंद करायचा आणि गरम गरम असतावेळेस आपल्याला हे मखाने छान सेपरेट करून घ्यायचे आहेत। तर खूप चटके बसतात हाताला, पण थोडंसं सहन करावं लागेल, कारण खूप मस्त लागतात हे मखाने। एकदा खरंच करून बघा। आता एक मखाना आपण सगळा वेगळा करून घेऊयात। तर या पद्धतीने असे मखाने आपण वेगवेगळे करून घेणार आहोत। तर व्यवस्थित आपल्याला याला दाबून घ्यायचं आहे, नाहीतर याला तार सुटतात। तर या पद्धतीने करायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर हे मखाने असे व्यवस्थित दूर ठेवायचे नाही, तर एकमेकाला हे मखाने चिटकून बसतात। सुकल्यावर असे चिटकून बसत नाहीत, फक्त गरम गरम असतावेळेसच हे मखाने चिटकून बसतात। आता हे मखाने तयार आहेत, तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता।